चेहऱ्यावर वांग येणं अर्थात मेलॅस्मा यासाठी काय उपाय करावे जर तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाला असेल, खास करून स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळी सुरू होताना, गरोदरपणामध्ये, बाळाला दूध पाजत असताना किंवा मासिक पाळी बंद होत असताना हार्मोनल इम्बॅलन्स होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी महिलांच्या मध्ये वांग येण्याचं प्रमाण वाढतं. दुसरं, जर तुम्हाला कुठला जुना आजार असेल आणि त्यासाठी खूप दिवसापासून तुम्ही काही औषध गोळ्या घेत असताल तर त्याचा एक दुष्परिणाम म्हणून सुद्धा वांग येऊ शकतं. तिसरं, जे लोक सतत गरमीमध्ये, उन्हामध्ये जास्त वेळ काम करतात किंवा घरामध्ये ज्या महिला सतत गॅस जवळ उभारून स्वयंपाक करत असतात यांना देखील वांगाचं प्रमाण जास्त दिसून येतं. चौथं, जे लोक सतत खूप जास्तीचं गरम अन्न खातात, खूप तिखट किंवा जास्त मसालेदार पदार्थ खातात, थंड आणि गरम एकत्रित करून खातात, त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पित्तदोष जास्त वाढतो आणि हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे वांगाचं. ही कारणं जर तुमच्यामध्ये असतील तर ती अगोदर दूर करण्यासाठी प्रयत्न करा. घरगुती उपाय जर करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही हळद कोरफड लावू शकता, हळद गुलाबजल लावू शकता किंवा जायफळ दुधामध्ये उघळून देखील लावू शकता. यासोबतच होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीमध्ये वांगासाठी अत्यंत गुणकारी औषधं उपलब्ध आहेत. तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ती आवर्जून घ्या.